हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लेखा आणि कोशागार विभागाची जी तुम्ही एक्झाम दिली होती त्याचा 23 जुलै रोजी नॉर्मलायझेशन स्कोअर तुमचा पब्लिश झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चेक केलेला आहे त्यांनी तुमचे मार्क्स किती आलेले आहेत ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून चेक केलेलं नसेल त्यांनी कृपया साईडवरून फाईल डाउनलोड करून तुमचे मार्क्स चेक करा. कारण नॉर्मलायझेशनमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचे मार्क्स चेक करून मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 160+ असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉमेंट्स करा, म्हणजे जेणेकरून मला समजेल की किती विद्यार्थी आहे 160+. असे आपण लिस्टमध्ये चेक करूया. तर कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तुमची दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी 2 सत्रामध्ये एक्झाम घेण्यात आली होती. तर त्या 2 शिफ्टमध्ये एक्झाम झाली होती तुमची एका दिवसामध्ये. तर त्या 2 शिफ्टचा जो पूर्ण तुमचा प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोर आहे तो ती लिस्ट मी डाउनलोड केलेली आहे, ते तुमच्यासमोर मी सादर करणारच आहे. जर तुम्ही साईडवर जाऊन PDF डाउनलोड करा आणि तुमचे मार्क्स चेक करा. तर हे एक सूचना आहे. तर आता मी तुमच्यासमोर संपूर्ण PDF दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. हे बघा, आता नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क्सचा फायदा झालेला आहे हे आपण बघूयात. आता इथं शीतल कांबळे म्हणून मुलगी आहे, तिला 102 मार्क्स तिचा रॉ स्कोर आहे आणि तिचा नॉर्मलायझेशन स्कोर 100 आहे. म्हणजे तिचे 2 मार्क्स कमी झालेले आहेत. म्हणजे हा तुमचा फायनल स्कोर आहे नॉर्मलायझेशन, हा तुमचा रॉ स्कोर आहे. हे रोल नंबर आणि नाव, तुमचा रॉ स्कोर आणि नॉर्मलायझेशन स्कोर हे असे टप्पे याच्यामध्ये दिलेले आहेत. तर बघा, इथं या मुलाला 82 आहे, त्याचे 78 आहेत, म्हणजे 4 मार्क्स कमी झालेले आहेत. इथं 120 असणारा मुलगा, त्याला 119 आहेत, जे 1 मार्क्स कमी झालेला आहे. आणि आता हा 126 याला बघा 126 आहेत, इथं सुद्धा 126 आहेत. म्हणजे पॉईंट काही न वाढला, म्हणजे 4 मार्क्स कमी, 1 मार्क्स पॉईंटपासून तर 4 ते 5 मार्क्सपर्यंत वाढलेले आहेत. आणि कमीसुद्धा झाले आहेत 3 ते 4 मार्क्स. संभाजीनगरमध्ये 5 मार्क्सपर्यंत कमी झालेले आहेत. कोकणमध्ये सुद्धा 4 ते 5 मार्काचा मायनसपर्यंत गेलेले आहेत. पण तिथे जास्तीत जास्त 10 मार्काचं विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. कारण ते मला वाटतं 3 दिवस एक्झाम चालली कोकण विभागाची आणि 3 दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये, म्हणजे 3 ते 9 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे ती. त्यामुळे त्यांना 10 मार्क्सचा फायदा झालेला आहे. तर हे 2 शिफ्ट नागपूर विभागाची 2 शिफ्टमध्ये झाल्यामुळे तिथं 3 ते 4 मार्काचा मुलांना फायदा झालेला आहे आणि तोटासुद्धा तेवढा झालेला आहे. आता इथे 122 असणाऱ्या मुलाला 121, म्हणजे 1 मार्क्स कमी झालेला आहे. आता 134 असणारा मुलगा 134 आहे. इथं 150 असणारा मुलगा जो आहे, इथं 150 असणारा मुलगा, त्याला 152 आहेत, म्हणजे 2 मार्क्स वाढलेले आहेत त्याचे. म्हणजे असंच फ्लक्च्युएशन जास्त नाही, 2 ते 4 मार्काचा आहे. कमी झालेले आहेत 2 किंवा 3, आणि जास्तीत जास्त 3 किंवा 4 वाढलेले आहेत. तर ह्या विभागामध्ये 160 असण्याचं प्रमाण किती आहे बघू आपण या लिस्टमध्ये. 160 असण्याचं प्रमाण तर थोडं मला दिसत नाही आहे. 124, 130 वगैरे असे 160च्या पेक्षा जास्त दिसत नाही. आपण एक सर्च करून बघूया 160+ आहेत का किती. .160 नाही, 160 पॉईंट नाही आहे. 161 पॉईंट आहे. इथे बघा 161 पॉईंटचा मुलगा दिसला आपल्याला, आकाश अरुण घुगे, 161 पॉईंट. त्याला 2 मुलं आहेत, 3 मुलं आपल्याला 161 असणारे दिसले. आता 162 आहेत का, 162 नाही. 163 आहेत का, 163 दिसला आपला. 163 असणारा हटागडे असणारा मुलगा 163 आहेत. 102, 3
3 मुलं 163 वाले आहेत. 164 मध्ये आहे का बघू आपण. 164 नाही आहे. 164 नाही आहे. आणि 165 आहेत का बघूयात. 165चा मुलगा आहे रोहित हुगे. 165 आहेत. 2 आहेत 165. दोन मुलं 165 असणारे आहेत. 166 बघूयात. 166 नाही आहे. 167 आहेत का. 167 असणारा मुलगा आहे. एकच आहे. 167 असणारा एकच मुलगा आहे. 168 पॉईंट नाही. 169 पॉईंट आहेत का. तर आहे. एक मुलगा 169 पॉईंटवाला आहे. 179 आहेत का. 169 नाही आहेत. तर 170 बघूयात आपण. 170 पॉईंट नाही आहे. 171 पॉईंट नाही. 172 पॉईंट नाही. 173 पॉईंट नाही. म्हणजे 169चा जो मुलगा आहे, म्हणजे आपण सर्च केल्याप्रमाणे 169 असणारा जो मुलगा आहे तो इथं थोडा एकच मुलगा आहे, तो हायेस्ट वाटतो मला. आता आपण म्हणजे आपण 160 पासून पार 169पर्यंत चेक केलं, 171-72 पर्यंत, पण आपल्याला त्याच्यामध्ये कोणी दिसलं नाही. तर 169चा मुलगा थोडा हायेस्ट वाटतोय मला. कदाचित हाच हायेस्ट असेल. तरी एकदा 180 कोणी आहे का एकदा चेक करूया. 180 प्लस जर कोणी असलं तर मग बघूयात. 180 पॉईंट नाही. 181 पॉईंट नाही. 169 असणारा हा जो मुलगा आहे मालगे, अशोक दत्ताराव मालगे हा मुलगा, याला 169 आहे. त्याला 166 मार्क्स होते. त्याचे 3 मार्क्स वाढून 169 झालेले आहेत. तर हा मुलगा माझ्या मतानुसार हायेस्ट आहे. आणि 160 प्लस असणारे प्रमाण खूप कमी आहे. तर एक अंदाज सांगता येईल की जो कट ऑफ असेल तुमचा ओपनचा असेल 166. ते 166 ओपन मेलचा 164 ते 166. आणि ओपन फिमेलचा असेल 156 ते 158. ओपन मेल 164 ते 166. आणि ओपन फिमेल 156 ते 158. आणि ओबीसी मेलसाठी असेल 162 ते 164. आणि ओबीसी फिमेलसाठी 152 ते 156. तसेच SC आता तुम्ही कॅटेगरी वाईज बघा. जनरली आता कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत हे मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण एक साधारण अंदाज असतो की त्या कॅटेगरीनुसार इतका कमी लागतो. तर SCचा सुद्धा जास्त नाही सांगेल, 156 ते 158 असेल. फिमेलचा याच्यामध्ये 148 ते 152 SC फिमेल. तसेच ST मेलचा असेल 150 ते 154. आणि ST फिमेलचा असेल 140 ते 144. हा एक साधारण कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्या कॅटेगरी वाईजनुसार किती जागा आहेत हे एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण जनरल ह्या कॅटेगरीनुसार इतका कमी लागत असतो. त्यामुळे हा मी एक साधारण कट ऑफ सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. जर
चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.